Wonder Tales, कहानियों का प्यारा रेल। सपनों जैसा जादू है, हर पल इसमें खेल। Wonder Tales, कहानियों का प्यारा रेल। सपनों जैसा जादू है, हर पल इसमें खेल। मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक भन्नाट गोष्ट। चल रे भोपळ्या टुनुक टुनुक। चला सुरुवात करूया। एक आजी होती, बारीक, कृश पण अतिशय हुशार। आजीची लग्न झालेली मुलगी जवळच्या गावात राहायची। आजीला मुलीला भेटायला जायचं होतं, पण मुलीच्या गावाकडे जाणारा रस्ता दाट जंगलातून जात होता आणि त्या जंगलात जंगली प्राणी होते। तिला तिच्या मुलीची खूप आठवण येत होती। एके दिवशी तिने मुलीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी स्वादिष्ट खाऊ आणि नवे कपडे घेतले आणि सकाळी लवकरच ती मुलीच्या घरी निघाली। रस्त्यात आजीला एक वाघ दिसला। वाघ समोर येतो आणि गुरगुर आवाज करत म्हणतो, आजी, कुठे निघाली? थांब, माझ्या तावडीत सापडलीस। आता मी तुला खाणार। आजी घाबरली, पण ती हुशार होती। ती म्हणाली, अहो वाघ महाराज, आत्ता नाही। बघा, मी खूप बारीक आहे। मी की नाही माझ्या लेकीकडे निघाले आहे। लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तुम्ही मला खा। वाघ विचारात पडला आणि म्हणाला, ठीक आहे, मी इथेच वाट पाहीन। आजीने पुन्हा आपला प्रवास सुरू केला। ती थोडी पुढे गेली, तर काय, अस्वलाने तिचा मार्ग अडवला। अस्वलाने तिला विचारले, काय आजीबाई? कुठे निघालात? अरे अस्वल दादा, मी की नाही लेकीकडे निघाले आहे। लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तू मला खा। अस्वलाला खरंच वाटलं। तो म्हणाला, ठीक आहे आजीबाई, लवकरच भेटू। हा 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 हा। शेवटी आजी आपल्या मुलीच्या गावात पोहोचली। मुलीकडे पोहोचल्यावर आजीने पोळी भाजी, पुरणपोळी, गोडधोड सगळं मनसोक्त खाल्लं। आणि खरंच ती थोडी जाडजूड झाली। मुलीकडे काही दिवस राहिल्यामुळे आजीला खूप समाधान मिळालं आणि ती आनंदी झाली। पण आता तिच्या स्वतःच्या घरी परत जाण्याची वेळ झाली होती। आई, परतताना प्राणी तुला थांबवतील। हा मोठा भोपळा घे, आत लप। जेव्हा विचारतील तेव्हा सांग, ती बाई पुढे गेली। आजीने आपल्या मुलीचा निरोप घेतला। आजी भोपळ्यात शिरली आणि काय गंमत, भोपळा गोल गोल लोळत सुटला। ए भोपल्या, तू एका म्हाताऱ्या आजीला पाहिला का? नाही नाही, ती बाई पुढे गेली। चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक। तू इथे एका आजीबाईला पाहिलंस का? नाही नाही, ती बाई पुढे गेली। चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक। अशा प्रकारे हुशार आजीने वाघ आणि अस्वलाची फजिती केली आणि सुखरूप आपल्या घरी पोहोचली। मुलांनो, गोष्ट आवडली ना? मुलांनो, लक्षात ठेवा, संकटावर मात करायला बुद्धी आणि युक्ती नेहमीच उपयोगी पडतात। Like, share and subscribe Wonder Tales. Wonder Tales, कहानियों का प्यारा रेल। सपनों जैसा जादू है, हर पल इसमें खेल। Wonder Tales, कहानियों का प्यारा रेल। सपनों जैसा जादू है, हर पल इसमें खेल।